सो हे गाइस गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मित्रांनो उठलो 7 वाजता आणि रात्री झोपलेलो आपण 4:30-5 वाजता. जराशी झोप पण झाली नाही, तुम्हाला वाटत दिसत असेल माझ्या डोळ्यावरनं. थोडी झोप पण झाली नाही, पण काय करणार, आपण इथे ऑर्डरसाठी आलो आहे, मग उठावं लागलं. आता उठलो आहे आम्ही, सगळ्यांची बाकीच्यांची तयारी चालू आहे. बाकीच्यांची तयारी झाली, अर्धे लोकांची तयारी करत आहेत. आम्ही खाली तयारी केली, अर्धे खाली अर्धे वरती, सगळीकडे तयारी करत आहेत. आता आपल्याला जायचं एकविरेच्या पायथ्याशी आणि आपल्याला वरती जायचं आहे वाजवत. आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्या फार्म हाऊसमध्ये, आपला ज्या फार्म हाऊसमध्ये आपण राहिलो होतो त्या फार्म हाऊसच्या खाली आपल्याला बँजो लावायचं, पूर्ण सेटअप लावायचं. पूर्ण म्हणजे आपण छोटाच सेटअप आणलं आहे. ॲक्च्युली एवढं लांब येणं होतं डोंबिवलीवरनं, तर कॅरी करणं शक्य झालं नाही, म्हणून आपण थोडा हाफ सेटअप आणला आहे. तर तो आपण लावूया, तर तुम्हाला दाखवतो तो सेटअप कसा आहे. त्याआधी आपल्याला वरती जायचं आहे, त्याआधी आपल्याला आईचं दर्शन करून यायचं आहे. तर तुम्हाला नक्की दाखवतो. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. मित्रांनो आता आम्ही एकविरा देवीच्या पायथ्याशी आलो आहे, वाजवायला सुरुवात केली आहे. म्हणजे तिकडे थोडं वाजवलं फार्म हाऊसमध्ये, आता इकडे पण थोडं वाजवायचं आणि डायरेक्ट वरती जायचं आहे. मगाशी शक्य नाही झालं कारण वाजवत होतो, त्यामुळे मला शक्य नाही झालं, सगळेजण वाजवत होते. आता इथून आपण इकडे थोडं पायथ्याशी मंदिर आहे, त्या मंदिरात आपण वाजवणार आहे आणि तिथून डायरेक्ट वरती जाऊ. तुम्हाला दाखवू जसं जाऊ वरती, पण थोडं समजून घ्या, काही शूट घ्यायला भेटले नाही तर त्यासाठी माफी असावी. वाजवत थोडं वरती आलो, आता थोडं स्टॉप केलं आहे. आता इथून आपण चालत जाऊ सामान घेऊन. थोड्याच वेळात पोचू. आता तुम्हाला दाखवतो आपले सगळे मित्र लोक कसे बिचारे सामान घेऊन येत आहेत. मी पण घेतलेलं पण आता दुसऱ्याकडे दिलं पाणी घेतलं प्यायला. आज थोड्याच वेळात वरती पोचू. डायरेक्ट वरती गेलं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो वाजवायला सुरुवात केल्यावरती. नाही वाजवायचंय, नाव वाजवायचंय, नाव वाजवायचं. चल पुढे.
एकविरीला पोहोचतोय. लाईनीत उभे आता दर्शनाला थोड्या वेळात पोहोचू. तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर पण आपल्या आईचा रूप. मित्रांनो आपण फायनली आपल्या आईच्या दरबारी आले. तुम्हाला माझ्या आईचं सुंदर रूप दिसत असेल. थोड्याच वेळ आईच्या चरणाशी जाणार आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता येईलच लगेच. फक्त थोडेच अवघ्याच काहीच मिनिटात तुम्हाला आईचं दर्शन पण होत असेल. खूप मन भरून येते एवढं आपण चालत आलो, एवढं वाजवत आलो. त्यामुळे तर चला आपण जाऊया, दर्शन घेऊया. आपण आलेलो एकविरीच्या दर्शनाला. आपण ॲक्च्युली आलेलो वाजवायला. आपल्याला ऑर्डर होती. विकी चौधरी त्याचा भाऊ आहे, मोठा भाऊ पवन चौधरी, त्याच्या मुळाचं केस काढायची होती. त्यासाठी आपण एकविरीला आलो होतो. ते केस काढायचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपण चाललो आहे खाली, म्हणजे आपल्या पायथ्याशी, आणि आपण तिथून जाणार फार्म हाऊसवर. तिथे आपण थोडंसं वाजवणार आणि निघण्याचा प्रयत्न करणार लवकरात लवकर, कारण आपल्याला पण लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. कारण पोरांना उद्या कामाला जायचं आहे. काही मुलं कामाला जाणार आहेत, त्यांना उद्या कामाला जायचं आहे. तर आता तुम्हाला खाली गेल्यावरतीच भेटतो, कारण आता खूप ऊन आहे आणि आम्हाला पण फास्ट उतरायचं आहे. खाली गेल्यावर भेटतो. तर एकविरा माते की जय. तर मित्रांनो आम्ही थोडासा फ्रेश झालो आणि थोडं नाश्ता विष्टा केला. थोडंसं जेवण पण घेतलं, कारण खूप भूक लागली होती. आणि वडापावचा पण नाश्ता केला होता त्याच्या अगोदर. आता आम्ही छोटासा आपला सेटअप लावला आहे. आपली काही पोरं अजून फ्रेश होत आहेत, त्यामुळे आम्ही थोडं वाजवतो. पुढे थोडंसं वाजवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना पण कळेल आता वाजवायला सुरुवात केली आणि थोडंफार मला नाचायला पाहिजे. तो चला आपण सुरुवात करूया.
हे गाईज फायनली आता आम्ही वाजून वगैरे झालं, जेवलो 4:30 पावणे बसला. त्याच्यानंतर मी फ्रेश झालो, आंघोळ केली कारण खूप घामाघूम झालो होतो. आता जस्ट आंघोळ केली आणि आपली आपचड्डी घातली, एकदम बरं वाटतं, आता फ्रेश वाटतं. आता आम्ही निघायची तयारी चालू आहे. आपापल्या गाड्यामध्ये सामान वगैरे भरते, आपापले कपडे वगैरे भरत आहेत, निघायची तयारी झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? आपली छोटीशी ऑर्डर पण होती आणि एक आपली छोटीशी पिकनिक पण झाली आणि आपला एक ब्लॉग पण झाला. आणि आपल्या एकविरा आईचं दर्शन तुम्हाला केलं आहे मी, कसं वाटलं नक्की सांगा. आणि मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट करा आई एकविरा माते की जय. आणि मित्रांनो, आपल्या ब्लॉगला तुम्ही असेच सपोर्ट करा, आपल्या ब्लॉगला तुम्ही असेच व्ह्यू द्या, त्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर चलो बाय, फिर मिलते.